नमस्कार मित्रांनो. जलसंधारण अधिकाऱ्याची फेरपरीक्षा होणार आहे. डेट वगैरे आलेली आहे. त्यामुळे आपण आजपासून सीरीज वगैरे चालू केलेली आहे. तर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी ज्यांनी क्वेश्चन सेट बाय केला नसेल, जवळपास 1100 प्रश्न आहेत. मराठी, इंग्रजी व्याकरणाचे 100 आणि जी केचे जवळपास 1000 असे 1100 प्रश्न आहेत. ज्यांनी ज्यांनी बाय केले असतील बाय करून घ्या. अतिशय कमी प्राईज आणि जास्तीची तयारी त्या ठिकाणी होणार आहे. नंबर खाली आहे, त्या ठिकाणी जाऊन SMS टाका, माहिती मिळून जाईल. तर पहा पहिला प्रश्न, आणि नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. असेच प्रश्नसंच आपल्या चॅनलवर आपण अपलोड करत असतो. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर कोयना आहे. आणि हे कोणत्या जिल्ह्यात आहे? साताऱ्यामध्ये आहे. आणि सर्वात पहिला जर म्हटलं तर खापोली हे जलविद्युत प्रकल्प आहे. जायकवाडी हे कोणत्या ठिकाणी आहे? माहीत असेल, छत्रपती संभाजीनगरच्या एरियामध्ये, जिल्ह्यामध्ये आहे. वैतरणा वगैरे हे आपण मागं सांगितलेलं होतं. आणि प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपरसुद्धा सोडवलेला आहे. तो पाहूनच अभ्यास करा, कारण का त्याच्याशी रिलेटेड तुमचं टेक्निकल असो नॉन टेक्निकल असो तसेच प्रश्न पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर एक गाव एक पाणवठा ही जी चळवळ आहे ती कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली? तर लक्षात असू द्या, ही जी चळवळ आहे ती बाबा आढाव या समाजसुधारकाने सुरू केलेली आहे. बाबा आमटे यांनी ज्वाला आणि फुले नावाचं पुस्तक वगैरे लिहिलं. यांच्यावर खूपदा प्रश्न आला. यांनी एक नर्मदा बचावसुद्धा आंदोलन केलेलं होतं. त्यानंतर पाण्याचा प्रवाह कशामध्ये मोजलं जातं? पाण्याचा साठा TMCमध्ये मोजतात, तर प्रवाह जे आहे ते क्युसेकमध्ये मोजलं जातं, किंवा हे एकक म्हणा. त्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण सदस्य संख्या किती आहे? रिसेंटली आपले जे सेंट्रलचे निवडणुका पार पडलेल्या आहेत, केंद्राची लोकसभा राज्यसभेचं, त्यावर जास्त फोकस करा. करंट अफेअर त्यावर खूप पडतील अशी अपेक्षा आहे. तर लोकसभेचं पाहून घ्या, त्याच्यामध्ये जवळपास 552 सदस्य असतात टोटल भारतामधून. त्याच्यामधून आपल्या महाराष्ट्राची 48 गेलेले आहेत, निवड झालेली आहेत, म्हणजे निवडून दिलेलं आहे. 78 ही आपल्या विधान परिषदेची संख्या आहे. महाराष्ट्र विधान परिषदेची 288 विधानसभेची आहे. 12 जे आहे ते या विधानसभेवर राज्यपाल नेमणूक करतात. परत हेच 12 राष्ट्रपती जो आहे तो या ठिकाणी राज्यसभेवर नियुक्त करत असतो, आणि राज्यसभेची 250 अशी संख्या आहे. तर लक्षात असू द्या. त्यानंतर गांधीजींनी डॅश येथे सेवाग्राम नावाचं आश्रम स्थापन केलं. तर महाराष्ट्रामध्ये वर्धा या ठिकाणी सेवाग्राम नावाचं आश्रम त्यांनी स्थापन केलेलं आहे. आणि आपलं पहिलं राष्ट्रगीत जे आहे ते सर्वप्रथम कोणत्या वर्षी गाण्यात आलं? तर 1911ला या ठिकाणी गाण्यात आलेलं आहे. त्यासोबत महाराष्ट्र किंवा स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते? लक्षात असू द्या, पहिले राज्यपाल हे श्रीप्रकाश हे होते, आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते. त्यानंतर अरण्य रुदन या शब्दाचा अर्थ सांगा? तर निष्फळ प्रयत्न याचा योग्य अर्थ हा होतो. आणि राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? तर राधानगरी अभयारण्यसुद्धा आहे, धरणसुद्धा आहे. तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये हा राधानगरी अभयारण्य आहे. त्यासोबत धरणसुद्धा आहे, त्यावरसुद्धा प्रश्न पडलेला आहे, लक्षात असू द्या. शेवटचा, मरणात खरोखर जग असते या वाक्यातील अलंकार ओळखा. तर विरोधाभासाचं हे उदाहरण आहे, कारण का मरण आणि जगणं एकाच वाक्यात आलेलं आहे. तर हे विरोधाभासाचं वाक्य आहे असं आपणास म्हणता येतं. तर नोट डाऊन करून घ्या. काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा. आणि असेच प्रश्न आहेत, असेच प्रश्न परीक्षेला येतात, अशा प्रश्नाची तयारी करून जा. जास्त डिफिकल्ट नसतं. जे नॉन टेक्निकलमध्ये तुम्ही जास्त स्कोअर केला तर तुम्हाला छान मार्क मिळतात, कारण का टेक्निकलचं खूप सारे विद्यार्थी व्यवस्थितरित्या अभ्यास केलेला असतात, त्यांच्या अभ्यासक्रमाचं असतं. तर ही एक नॉर्मल तुमच्यासाठी संधी आहे. परत एकदा परीक्षा होत आहे, त्याचा चांगलाच फायदा घ्या. काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा. आणि अजून कोणत्या टॉपिकवर पाहिजेत प्रश्न ते सुद्धा कमेंट करा. खाली नंबर आहे, ज्यांना ज्यांना बाय करायचा आहे प्रश्न सर्च. जवळपास फीस खूप कमी आहे, 20 का 30 रुपये आहे आमच्या टीममेटला माहीत. तर लक्षात असू द्या. तर भेटूया तशाच नवीन सिरीजसोबत. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्यांच्यासोबत नक्की शेअर करा, त्यांना याचा परिपूर्ण फायदा होईल.